अमिताभनं त्यातही पाऊल ठेवलं. कौन बनेगा करोडपती म्हणत अमिताभ असंख्यानं करोडपती करणारा ठरला. तो स्वतः तर झाला, चित्रपट केले आणि 17च्या 17 चित्रपट अपयशी ठरले. पण तरी हा झगडत राहिला. त्यांनी जिद्द सोडली नाही, चिकाटी ढळली नाही. करायचंय मला, अभिनेता व्हायचाय, मी होणार. 17 चित्रपट फ्लॉप झाल्यावर 18वा चित्रपट त्याचा आला, ज्याचं नाव होतं आनंद. इलाहाबाद वरनं आलेला एक तरुण, 6.25 फूट उंचीचा, किरकोळ शरीर यष्टीचा, पण त्याचं ध्येय ठरलं होतं, मला मोठ्या पडद्यावर काम करायचं, मला अभिनेता व्हायचा आहे. पण त्याची शरीर यष्टी आणि त्याचा ताडमाड उंचीचा प्रकार बघितल्यावर कुठला निर्माता त्याला स्वतःच्या चित्रपटातच घेत नव्हता. रोज उठायचा, रोज निर्मात्यांची उंबरठे छिचवायचा, पण सगळीकडनं नकार. आकाशवाणीची जाहिरात निघाली निवेदकासाठी मुलाखती. हा मुलाखत द्यायला गेला, मुलाखत दिली आणि आकाशवाणीवाल्याने पत्र पाठवलं, तुमचा आवाज रेडिओसाठी योग्य नाही, सबब नकार. तिथेही निराशा पदरी पडली, वैतागला. शेवटी खायला नसायचं, प्लॅटफॉर्मवर उभा राहून एखादा वडापाव, एखादा केळ खाऊन दिवस काढायचा. अशा भयान परिस्थितीतनं उंबरटे छिचवत होता, पण हाताला येत नव्हतं काही. अखेर निघाला रेल्वे स्टेशन वरून परत इलाहाबादला जायला आणि अचानक त्याचा भाऊ धावत आला, चल तुला चित्रपटात काम मिळालंय. मोठा आनंद झाला, धावत आला. आल्यानंतर कळालं चित्रपटात 7 हिरो आहेत आणि त्यात हाय. पण असू दे ना, काही अडचण नाही, मिळालं ना काम. गेल्या 3-4 वर्षाच्या धडपडेला यश आलं. त्यांनी पहिला चित्रपट केला, सत्ते पे सत्ता. धडपडत राहिला, दार ठोठवत राहिला, कामं मिळत राहिली, छोटी मोठी करत राहिला. 17 चित्रपट केले आणि 17च्या 17 चित्रपट अपयशी ठरले. पण तरी हा झगडत राहिला. त्यांनी जिद्द सोडली नाही, चिकाटी ढळली नाही. करायचंय मला, अभिनेता व्हायचाय, मी होणार. 17 चित्रपट फ्लॉप झाल्यावर 18वा चित्रपट त्याचा आला, ज्याचं नाव होतं आनंद. या चित्रपटातली त्याची भूमिका गाजली आणि त्याला नवा चित्रपट मिळाला. आणि 1980च्या दशकामध्ये सगळ्या चित्रपटगृहावर ब्लॅक ब्लूस्टर चित्रपट म्हणून त्या चित्रपटाची नोंद झाली आणि भारतीय चित्रपट सृष्टीला नवा अँग्री यंग मॅन मिळाला, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चनचं युग सुरू झालं. यशाच्या एक एक पायऱ्या तो पुढे जात राहिला. आता कुठे यशाची चव चाकतोय, तोच कुलीच्या सेटवर अपघात झाला, पोटात सुरख खुपसला गेला आणि अमिताभ रुग्णशय्येवरनं मृत्यूशय्येकडे वळाला. हात सेप्टिक झाला, पोटातली सगळी आतडी नासली. ऑपरेशन करताना चिमटा आत घातला आणि त्याच्यात आतड धरायला गेलं तर आतड तुटून वर यायचं. टाका घालणार कुठं आणि कुणाचा, आशा सुटल्या आणि संपूर्ण भारत भूमीवर अमिताभसाठी प्रार्थना सुरू झाल्या. पण त्या मरणातनंही तो वाचला, पुन्हा बाहेर आला, पुन्हा संघर्षासाठी सिद्ध झाला. चित्रपटाचा शूटिंग करताना सेटवर अपघात झालाय, जीवावर बेतलंय. आता परत तिकडे वळणार नाही, तो परत वळाला. आपल्या ध्येयाचं लक्ष त्यांनी अजिबात सोडलं नाही. तो परत चित्रपट सृष्टीत काम करत राहिला. परत बघता बघता चित्रपट करतानाच त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती करणारी संस्था चालू केली, ABCL. आणि दुर्दैव काही दिवसातच ही त्याची स्वतःची ABCL नावाची निर्मिती संस्था दिवाळखोरीत निघाली, बुडाली. अमिताभ बच्चनकडे होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं, कंगाल झाला, पुरता कंगाल. नियतीनं परत शून्य करून ठेवलं. हातात काम नाही, खिशात पैसा नाही. नोकरांकडनं उसने पैसे घेऊन दिवस काढले अमिताभ बच्चनने. एके दिवशी यश चोपडा नावाच्या दिग्दर्शकांना भेटायला गेला. यजींच्या पुढ्यात उभा राहिला आणि यजींना सांगितलं, यजी, आय एम ब्रोकन, आय नीड अ जॉब. मला कामाची गरज आहे यजी. यजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. यजी पुढे चाले, अमिताभला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, मी उद्याच तुझ्यासाठी नवा चित्रपट सुरू करतोय.
आणि दुसऱ्या दिवशी यश चोपडाने चित्रपट चालू केला. त्याचं नाव होतं मोहब्बते. हा मोहब्बते गाजला. तोपर्यंत अमिताभ परत एकदा स्वतःच्या पटावर उभा राहिला आणि छोट्या पडद्यावरचा एक शो होस्ट करण्यासाठी त्याच्याकडे आला. अमिताभनं त्यातही पाऊल ठेवलं. कौन बनेगा करोडपती म्हणत अमिताभ असंख्यांना करोडपती करणारा ठरला. तो स्वतः तर झालाच, पण असंख्यांना उभा करणारा ठरला. याच अमिताभला लाखात एखाद्याला होतो असा एक आजार जडला, ज्याचं नाव आहे मायस्थेनियस